रिद्धी म्हात्रे, बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय विश्वातली एक महत्त्वाची बातमी बघूयात आणि ही बातमी आहे मनसे संदर्भातली। भाजपाकडून लोकसभा पाठिंब्याच्या बदल्यात मनसेला नवी ऑफर दिली गेली असं समजते। एक राज्यसभा आणि एक विधान परिषद अशी मनसेला भाजपाकडून ऑफर दिली गेली आहे। बाळा नांदगावकर यांना राज्यसभा आणि अमित ठाकरेंना विधान परिषद अशा पद्धतीची ही संधी असू शकते। पियुष गोयल यांची राज्यसभा जागा ही बाळा नांदगावकर यांना दिली जाऊ शकते आणि अमित ठाकरेंसाठी राज्यपाल नियुक्त आमदारकीचा एक सुरक्षित पर्याय ठेवला जाऊ शकतो। आता मनसे ही ऑफर एक्सेप्ट करते का हे पाहावं लागेल। लोकसभा पाठिंब्याच्या बदल्यात मनसेकडे ही नवीन ऑफर भाजपकडून दिली गेली असं समजते। एक राज्यसभा आणि एक विधान परिषदेची जागा दिली जाऊ शकते। आणखी अपडेट्स घेऊया, प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत। अजय, ही जी काही ऑफर आहे भाजपकडून दिली गेलेली आपल्याला समजते, जर मनसेकडून ती स्वीकारली गेली तर काय नेमके फायदे तोटे असू शकतात? रिद्धी, सविस्तर ह्याचं आकलन जर पाहिलं तर सगळ्यात पहिली म्हणजे भाजपचा किंवा राष्ट्रीय सेवा संघाचा असा सर्वे आहे की मुंबईतील आणि महाराष्ट्रातली 3 आणि मुंबईतल्या 2 जागेवर ज्या ठिकाणी जेव्हा भाजप उमेदवार देईल त्यावेळेस भाजपला जो आहे तो तिथे फटका बसू शकतो, कारण की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ताकद जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे हे जे पक्ष आणि चिन्ह संपूर्ण पक्ष घेऊन आले असतील, चिन्ह आणि पक्षाचं नाव त्यांच्यासोबत असलं तरी उद्धव ठाकरे यांची लाट जी आहे ती अद्याप ओसरलेली आहे। तिसरं बाब म्हणजे की भाजपला 45+ आकडा जो आहे तो पूर्ण करायचा आणि त्यासाठी भाजप आता सगळ्या रणनीती आखताना पाहायला मिळते आणि त्याच्याचमुळे मनसेसोबत मनसेला युतीत सामावून घेण्याची रणजोडी जी आहे ती सुरू झालेली आणि याच मुद्द्यावर मनसेला काय ऑफर द्यायची तर मनसेला एक राज्यसभा आणि त्या राज्यसभेवर बाळा नांदगावकर जातील तर एक विधान परिषद, त्या विधान परिषदेवर स्वतः राज ठाकरे यांचे चिरंजीव सुपुत्र म्हणू शकतो आपण अमित ठाकरे यांना पाठवण्याची तयारी जी ती दाखवलेली आहे। यात जर पुढे जाऊन पाहिलं तर आता ही राज्यसभेची जागा कशी काय निर्माण होणार तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे ते आता लोकसभेची जागा मुंबईतून लढवताना पाहायला मिळत आहेत आणि मग त्यांची राज्यसभेची जागा जी आहे ती रिकामी झालेली आहे आणि जर मनसे युतीत आली तर पियुष गोयल यांची जी जागा रिकामी होणार त्या जागेवर जे ते बाळा नांदगावकर यांची यांची वर्णी लागली। याच पुढे जाऊन जर पाहिलं तर भाजपने आजपर्यंत कधीही जाहीर केलेल्या उमेदवारांची नावं जी आहेत ती बदलली नव्हती, पण गुजरातमध्ये यंदा हा पॅटर्न पाहायला मिळालेला आहे। एक नाव जे बदलण्याची चर्चा जी आहे ती सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर महाराष्ट्रात आणि त्यातच मुंबईत जर कुठे भाजपच्या उमेदवाराची नावं आली असतील आणि जर तो उमेदवार तेवढा कॅपेबल किंवा मग त्याला तेवढा सपोर्ट भेटत नसेल तर त्या जागेवर तो उमेदवार बदलून सुद्धा मनसेची वर्णी जी आहे ती त्या ठिकाणी लागू शकते। अशा प्रकारची सुद्धा चर्चा जी आहे ती आता भाजपच्या नेत्यांकडून जे ते समोर आलेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस अमित शहांना भेटायला राज ठाकरे गेले होते तेव्हा मनसेच्या नेत्यांना काही आकलन नव्हतं की राज ठाकरे दिल्लीला जातात, पण दुसरीकडे या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा महाराष्ट्रातला महत्त्वाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना माहिती होतं। हे सगळं घडून आणलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडून आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस अमित शहा यांची भेट झाली होती त्यावेळेसच देवेंद्र फडणवीस लगेच दिल्ली दौऱ्यावर सुद्धा होते आणि त्यानंतर या संपूर्ण चर्चा ज्या आहेत ते फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना सगळे मुद्देसूद मांडणी आहे। अनेक चर्चासूत्र केली गेली की राज ठाकरेंना अध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न असू शकतो किंवा मग लोकसभेला तुम्ही जागा मागू नका, विधानसभेला आम्ही पूर्ण तयारी दाखवू, पण ह्यातच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर युतीत घ्यायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी युतीत घ्यायचं तर नक्कीच वाटाघाटीच्या प्रयत्नात एक जागा तरी मनसेला द्यावीच लागणार आणि ती मागण्यातच यावी आणि त्याचाच मान सन्मान राखत जर ती जागा द्यायची असेल तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्यांची राज्यसभेची जागा जी आहे ती रिकामी झालेली आहे आणि त्या जागेवर बाळा नांदगावकर यांची वर्णी लावण्याची शक्यता जी आहे ती आता दाट वर्तवली जाते अशी माहिती स्वतः भाजपच्या नेत्यांकडूनच मांडण्यात आलेली आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे अमित ठाकरे यांचं पॉलिटिकल करिअर जे ते मागच्या 2 वर्षापासून सुरू झालेलं आहे, त्या अनेक दौरे करताना आपल्याला पाहायला मिळतात, पण विधानसभेवर ते जाणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं। अगदी अगदी अजय, आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजितजी, आपण बघतोय की आमदारकी म्हणजे थेट अमित ठाकरेंना आमदारकी आणि विधान परिषदेची आमदारकी आणि राज्यसभेची एक जागा मनसेला तुम्ही देणार अशा पद्धतीची ऑफर तुम्ही दिली असं समजतंय, काय नेमकी प्रतिक्रिया याच्यावर? बघा, एक विषय तर नक्की आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आणि त्याचे अध्यक्ष राज ठाकरे हे करिश्माई नेतृत्व आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती हिंदुत्वाची भूमिका आहे. हिंदुत्वाची भूमिका ही देशभर चालणारी भूमिका आहे आणि निश्चित जर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे जर माननीय मोदीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन महायुतीमध्ये आमच्यासोबत येणार असतील तर त्यांचा निश्चितपणे सन्मान ठेवला पाहिजे. आता सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की या सगळ्या वाटाघाटींमध्ये भारतीय जनता पक्षाने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांचा सन्मान करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल. जे मित्रपक्ष आमच्या सोबत येत आहेत त्यांचा सन्मान भारतीय जनता पक्ष ठेवतोय. त्याचं कारण असं की आमच्या बरोबर येणारे मित्र हे माननीय मोदीजींच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांना मान्य करून आमच्या सोबत येत आहेत. त्यामुळे निश्चितपणे मुंबईमधली कुठली जागा, उत्तर महाराष्ट्रातली कुठली जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली जाईल याच्या चर्चा सुरू आहे. आणि बघा कसं असतं की शेवटच्या क्षणापर्यंत अगदी वेगवेगळे विषय याच्यामध्ये समोर येत असतात. त्यामुळं ऐनवेळी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतात. मात्र पुढारीला मिळालेली ही माहिती जी आहे ती निश्चित खरी आहे की मुंबईमध्ये किंवा इतरही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेला जागा सोडली जाऊ शकते. कुठली जागा नेमकी ते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या चर्चा सुरू असतात. शेवटी बघा काय असतं की लोकसभेचा मतदारसंघ आहे, मतदारसंघ मोठा असतो, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते सर्वार्थानं प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या राजकीय वाटाघाटी करतोय ह्या एक चांगला मॅन्डेट देशाला मिळावा, सशक्त सरकार, पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान व्हावे यासाठी आपल्याला मिळालेली माहिती अतिशय योग्य आणि बरोबर आहे. परंतु याच्या बाबतीत शेवटच्या क्षणापर्यंत कुठलाही बदल होऊ शकतो हे मी खात्रीनं आपल्याला सांगतो. बर अजितजी, सध्या मिळालेली आमची माहिती खरी असं तुम्ही म्हणताय, त्याला दुसरं देताय, पण अंतिम निर्णय अगदी शेवटपर्यंत सुरू राहील हे मान्य आहे, पण सध्या चर्चा काय सुरू आहेत मग भाजपच्या गोटात? कुठल्या जागा संदर्भात चर्चा आहेत? बघा, ही दोन पक्षांमधली चर्चा आहे. त्याला वेगवेगळे कंगोरे असतात की मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार कोण. ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता लोकसभेची जागा सोडली जाईल असं बोललं जात आहे, जसे आपल्याकडे बातम्या आहेत, त्यानुसार त्या मतदारसंघामधली स्थानिक परिस्थिती काय आहे, भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांचा कौल काय, असे अनेक अँगल्स त्याला आहेत. आणि मला असं वाटतं ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संघटनेच्या माध्यमातून एखादी गोष्ट मान्य करून कामाला लागतात तेव्हा ती झालेली असते. हे आम्हा सर्वांच्या संघटन कौशल्याचं यश आहे. त्यामुळं आमचे मुंबईमधले नेते, आमचे केंद्रातले नेते या संदर्भामध्ये चाचपणी करतील. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याच्यामध्ये अगदी वेगवेगळे अँगल्स असतात, ते सगळे जुळून आले तर निश्चित आपल्याला एक चांगली बातमी लवकर ऐकायला मिळेल. निश्चित. अजितजी धन्यवाद, आपण सविस्तर चर्चा पुढारी न्यूजच्या या संदर्भात केलीत यासाठी. आणि अजय, तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती आम्हाला दिलीत यासाठी.